दुसरा महत्वाचा मुद्दा की आजकाल बैलगाडी क्षेत्रात एक वेगळा विषय काय झालाय की जादूटोना असेल, देवरसपणा असेल, लिंबू असेल, मिरच्या असतील, ह्या गोष्टीची जरा परंपरा जास्त वाढायला लागल्या. आणि माझ्या मते मित्रांनो, मी सांगतो मुलाखतीच्या माध्यमातून, सगळेजण म्हणत असतात की लिंबू, जादूटोना, मिरच्या काय नाहीत. तर आहेत का? तर 1,00,000% आहेत. आणि त्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेल्या आहेत की लिंबू टाकला की बैलची गाडी तासात जाणार का? तर तासात जाणार 100%. अरे ह्याचा अनुभव तुम्ही माझ्यापेक्षा म्हणजे 20-25 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा आहे तुम्हाला तर माझ्यापेक्षा जास्त चांगला अनुभव असेल. काय सांगशील ह्याच्यावर? मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यतप्रेमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही. करणारी करीत असते लोक, पण तुम्हाला काय सांगायचं म्हणजे खरं असं फक्त जरी खरं असलं तरी माझं म्हणणं असं आहे की ज्यांना कुणाला करायचंय त्यांनी बैलाव नाही केलं पाहिजे. तुमची काय म्हणणं असेल ती माणसावर काढा तुम्ही. अगदी बरोबर. मुख्य चित्रपाने काय केलंय? काय सांगतील म्हणजे ह्या गोष्टीबद्दल बाबा, ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? तुम्हाला ह्याचा एखाद्याचा अनुभव आलाय का? एखादा बैल तुम्ही घेतला? जरी आला असला अनुभव तरी आता सांगून नाही, पण ह्या गोष्टी तुम्ही मांडल्या पाहिजेत माणसांच्या समोर. त्यावेळी त्यामध्ये जाऊन माणसांना त्या गोष्टीवरती विश्वास बसणार. आता काही लोकांचं मत आहे की आम्हाला ह्याचा काही फरक पडत नाही, काय वाटत नाही, पण ज्यावेळी माणसाला ठेच लागते त्याविषयी माणसाला कळ येते. त्या गोष्टी तुम्ही अनुभवल्यात म्हणून मी तुम्हाला विचारतोय. अनुभवल्यात, पण हे मुलाखतीत नाही मला सांगायचं काहीच. त्याचं कारण असं की काय आपण कुणाचं नाव नाही घेऊ शकत आणि कोण करतं हे आपल्याला 100% नाही म्हणजे असं समजू शकत. त्याच्याबद्दल माहित नाही, पण म्हणजे अनुभव असा तुम्हाला काय आला? बऱ्याच जणांचा आता माझ्या बैलगाडी क्षेत्रात जवळजवळ 99% आपले मित्र आहेत. 1% 100% म्हणलं तरी, पण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकतो मी की यायला असं होतंय तसं होतंय काय, पण ते नाही बरोबर. मला एवढंच सांगायचे फक्त की ज्यांना कुणाच्या बैलाची, माझ्याच नाही नुसत्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही नंदीची कुणाला काही त्रास असेल तर त्या नंदीला कुणी काही त्रास देऊ नका. ज्या बैल, समजा मी बापू आंबेकर, माझ्याकडून काही चुकलं असलं तर मला तुम्ही काय करायची ते करा. अगदी बरोबर. बैलाला करू नका, कुणाच्याच नका करू. बरोबर. दुसरा एक मला वेगळा विषय असा तुमच्यासमोर मांडायचा होता की काही शेतकऱ्यांना असतील, गरीबाला असतील, जर 1-2 लाख रुपयाला बैल घेतली तर कालांतराने त्या बैलांची 20-25 लाख रुपये, 40-50 लाख रुपये किंमत होत्या. शेतकऱ्याचं दिवस चांगलं बदलण्यासारखं होतं. तर त्यावेळी शेतकऱ्यांनी बैल विकली पाहिजेत का? 100%. काय सांगशील त्याच्याबद्दल? तुम्ही काय विकली पाहिजेत? ज्या आता बैलगाडी क्षेत्रात आहे ना, तुम्हाला सांगतो सगळीच श्रीमंत नाहीयेत. बरोबर. 90% लोक सर्वसामान्य आहेत, गरीब. म्हणजे गरीब नाही म्हणता यायचं, पण सर्वसामान्य. आणि कुठल्याच बैलाकडून कमाईचा हिशोब डोक्यात नाही ठेवायचा. अगदी बरोबर आहे. किती जरी पळाला, लगातार जरी 1 नंबर केला बैलांनी, तरी पण त्याचे पैसे मला नाही वाटत कुठल्याच मालकाच्या घरी संपूर्ण शिल्लक राहत असतील म्हणून. त्यांना खर्च पण तेवढा आहे काय. पण 100% बैल जर विकला, समजा 5 लाख रुपयाला घेतला बैल आणि 50 लाखाला विकला, तर 45 रुपये त्या मालकाच्या घरी जाणार का? तर जाणार. अगदी बरोबर आहे. पण पळवून सगळं बक्षिसाचं पैसे, आणि बैल किती वर्ष पळतो? 2 नाही तर 3 वर्ष. लईत लई 3 वर्षात तुम्हाला 50 लाख बैल कुठलाच कमवून नाही देऊ शकत. 100%. नाही, अगदी बरोबर आहे. त्या ह्याच्यातून जर सांगायचं झालं तर बैलगाडी क्षेत्रात तुमची आवडती जोडी कोणती की जी तुम्हाला बघितल्यानंतर एक आनंद वाटतो त्या बैलाकडं, भले तुमचा असेल किंवा बाहेरचा असेल, असं काय अशी तुमची आवडती जोडी कोणती की बैलगाडी क्षेत्रात हे पाहताना बैलानंतर मला समाधान वाटतं? मला आता चालूला जर म्हणलं ना तर गोटचा सर्जा खूप आवडतो पळताना. म्हणजे घोटच्या सर्जाचं म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर मी पाठीमागच्या वेळी त्यांना पण म्हटलं होतं मालकांना, मूर्तीला आनंद कीर्ती महान आहे खूप. आणि बैल तशी मला भरपूर आवडतात, तसं काय नाही विषय. पण गोटचा सर्जा थोडा आताच्या गळीला म्हणलं तर भारी पळतो. लखन एक येऊन करवडीवाल्यांचा मस्त बैल पळतो. आता काय आपल्याला शिव वगैरे कधी पाहताना वगैरे दिसेल किंवा कुठल्या मैदानात वगैरे आपल्याला दिसेल शिव पाहताना? शिव अजून आहे ना थोडा बच्चाचे देऊ, दिवाळीपर्यंत थोडा सावकाशीच, म्हणजे त्याला 15-20 10-12 दिवसाच्या म्हणजे फक्त जे व्यायाम वगैरे काय असतील ह्या गोष्टी रुटीन नुसार होऊन जातील. अजून त्या बाळाचं काही एवढं मोठं वय नाहीये. आणि आता जर त्याला लई आपण सारखाच आणला तर त्याला कमी पण यायला वेळ नाही लागणार. चांगली आहे वस्तू. बघू आता 17 तारखेला चांगलं नियोजन झालं तर करायचं. शिवकडून आपण आता तर अपेक्षा काही करू शकत नाही, पण तुमच्या अशा कोणत्या अपेक्षा राहिल्यात की त्या अपेक्षाच्या दृष्टिकोनातून एक मी त्याला नजर ठेवून त्या पुढच्या काही गोष्टी असेल त्या करेल मी, असं
नाही अपेक्षा सगळ्या पूर्ण करेल माझ्या त्यो. आणि हम्म. इथून मागच्या बैलांनी पण माझ्या म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आहे ना मला म्हणजे असं लोकांनी बैलांनी म्हणजे सगळ्यांच्याकडून भरपूर प्रेम भेटलेलं आहे. हम्म. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आपला विरोधक म्हणून एक सुद्धा माणूस नाही. ते चांगलं वागायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं ह्या बैलगाडी क्षेत्रात यायचंय कायसाठी. भांडणं तंडणं तर आपल्याला अजिबात आवडत नाही. आणि बैल पण आपल्याला सगळीच म्हणजे एकदम आता ह्याच्यात बंदीनंतर जी बैल घेतली व्हाईट गोल्ड पक्ष माझा, दुर्गा, सोन्या 22-11, मोठा पिस्टन, सगळ्या बैलांनी भरपूर प्रेम दे म्हणजे नाराज नाही केलं. म्हणजे घेतल्यानंतर कधी नाराज नाही केलं. आणि जरी एखादा मैदान मार खाल्ला तरी असं काही वाटत नाही. 10 मैदान झाली तर त्यातली 4 मैदान काय ना बैल राहतात बोलायला राहतात 100%. मित्रांनो, आपल्याला त्यांनी एक वेळेत वेळ काढला आणि आपल्याला त्यांचा अनुभव सांगितला की कुठल्या माध्यमातून बैलगाडी क्षेत्र जपलं पाहिजे, जोपासना केली पाहिजे, कोणत्या गोष्टीत बदल केला पाहिजे हे त्यांनी सांगितलं. आणि महाराष्ट्रानं त्या गोष्टीचा आदर्श घ्यावा, आदर्श घेऊन एक चांगल्या प्रकारे हे करावं. आणि नेहमी माझे बापू म्हणजे माझा संदर्भ ह्याच्यासाठी असते मुलाखतीच्या माध्यमातून. आजपर्यंत जेवढ्या पण मी मुलाखती घेतल्यात कोणाकडून आपण 1 रुपया पण घेतला नाही, काही नाही. फक्त माझं उद्दिष्ट आणि ध्येय चॅनलचं फक्त एकच आहे की जरी तुमचा शिव उद्या भविष्यात चांगला हिंद केसरी झाला, महाराष्ट्र केसरी झाला, तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एक रिक्वेस्ट अशी आहे की गरिबांच्या बैलांना बैल द्या. 100% टॉपची ही टॉप मध्ये पाहणारच आहे, त्यात विषयच नाही. गरिबांच्याकडे तुम्ही खाली कोणच बघत नाही, कोण पण असेल. बरोबर. तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे की गरिबांना बैल द्या, त्यांना पण वरती येऊ देत, त्यांचं पण दिवस चांगले होते तुमच्याप्रमाणे. 100% सगळ्यांचे दिवस आले पाहिजेत. मित्रांनो, आपल्याला तरी आपण एक वेळेत वेळ काढला आणि वेळ काढून एक चांगली मुलाखत आपल्याला दिली, त्याच्याबद्दल आपण बोललो. त्यांनी वेळ काढून भरपूर आपल्याला सहकार्य केलं आणि मुलाखत दिली, याच्याबद्दल धन्यवाद.